आउट ऑफ कंट्रीतली फॅमिली आहे आणि ती सोलापूरमध्ये बऱ्याच वर्षांपासून राहते आणि जी स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे. आचार्य स्वामींविषयी काही बोलू नका. सगळ्यांना वाटला. हे हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मला शूटिंगला जायचं आहे स्वामी समर्थ सिरियलच्या सेटवर. मी 7:40 झाले तर आत्ता उठलोय. आता घरचं सगळं आवरणार, देवपूजा करणार आणि सेटवर जाणार. चला तर. माझ्या ज्या रूम पार्टनर आहेत त्या गावी गेले आहेत, त्यांना शूटिंगला सुट्टी आहे, त्यामुळे मला सगळं काम करून सेटवर जायचं आहे. चला तर आवरूया. माझं काम झालेलं आहे. मी फ्रेश होऊन स्वामींची पूजा केली. हॅलो गायज, तर माझं घरचं काम झालेलं आहे, फ्रेश झालेलो आहे आणि स्वामींची पण पूजा इकडे करून झालेली आहे. तर चला मी निघतोय सेटसाठी. माझ्या घरापासून 5 मिनिटावरच आहे. फायनली मी आता सेटवर पोहोचलेलो आहे. चला तर जाऊया आज सेटमध्ये. सेटवर पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वामींचं दर्शन, सेटवर येऊन मी इकडे स्वामींचं दर्शन घेतलं. तर चला. हे आहे सकाळचं सुंदर वातावरण. कॉस्ट्युम रूम आहे आणि मी फायनली रूममध्ये आलो आणि आता मी रेडी होणार आणि स्वतःची कामं मी स्वतःच करतो. बऱ्याच दिवस इकडे काम करत असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी येतात, त्यामुळे मी स्वतःच्या गोष्टी स्वतःच करतो, कुणावर कधी डिपेंड राहत नाही. तर मी रेडी झालेलो आहे. चला मी फायनली रेडी आहे, निघालो सेटवर. ही आहे सेटवरची मडकी मांजर. आपल्याकडे पिल्लू. हिचा नाश्ता झालेला आहे. मला काय झालं, असं लिहिलंय काय झालं मला काय माहिती. असिस्टंट डिरेक्टरनी स्क्रिप्ट दिलेली आहे आणि ती माझी महेशची रीड करून झालेली आहे. आणि हे आहेत आमचे नाश्तेवाला दादा. 9च्या शिफ्टला सकाळी सेटवर नाश्ता नसतो, त्यामुळे हा दादा 9ला दररोज येतो इडली वडा घेऊन विकण्यासाठी आणि मी आता नाश्ता करणार आहे. तर आता माझा नाश्ता करून झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता शूटिंग चालू होईल. इकडे शूटिंगची तयारी चालू आहे, म्हणजे सगळा सेटअप लागतोय. बाहेर पण कधीतरी चांगलं वाटेल. नाईट आहे, आता नाईट आहे, आज 9ची शिफ्ट आहे. तर गायज हा आहे प्रतीक दादा. दादा आपण आता काय शूट करणार आहे? आता स्वामींचे विचार, स्वामींचे विचार शूट करणार. आपण कोणाचे विचार शूट करणार आहे? कोण काय विचार कोण सांगणार आहेत आपल्याला? दिगंबर फसाटे, आमच्या सिरियलचे दिग्दर्शक दिगंबर फसाटे. थोड्याच वेळात त्यांचा यूट्यूबचा चॅनल आहे स्वामी नाम. हां, त्याच्यावरती आम्ही थोडंसं एक छोटंसं विचार शूट करणार आहोत. तर आम्ही प्रत्येकांना सांगेन की स्वामी नाम या चॅनलला व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या खऱ्या ज्या लीला आहेत, स्वामींचे विचार असतील ते तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. तर इकडे प्रतीक दादा सेटअप करत आहे. दादा काय नाही, जरा फोनवरून अरेंज करतो. हेच बॅकग्राऊंड ठेवतोय ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात? प्रकाश. तर गाइस हा आहे डिजिटेकचा माईक, 2 ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर आहे. इकडेच ठरलंय. झालाय सेटअप आपला. हा तर बोलतोय बघा बसून. ह्या पार्सल मध्ये स्वामींची मूर्ती असणार आहे, तर बघूया स्वामींची मूर्ती कशी आहे. काढ बघू बाहेर कसं आहे. वा 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 वा. कुठून मागवली? खूप छान मूर्ती आहे. इकडे आता आमचा सीन लागलेला आहे आणि सीनचा मास्टर शूट होतोय. सुभानला ओळखता का? सुभान अट्टल दरोडे खोर. अरे जिवंत परत आलोय मी. आता त्यानंतर आमचे क्लोज आहे, तिकडे खूप मजा करत होतो. इकडे चंदन बरोबर मस्ती चालू होती आणि आम्ही बघत होतो सीन कसा चालू आहे. क्लोज वगैरे सीन चालू होते. आता लगेचच आमचा कॉम्पॅक्ट शॉट आहे. रामाचारी आणि सुमुखबर सीन असेल तर सीन करताना खूप मजा येते. फेकाफेकी करता तुमच्या लक्षात आलं. इकडे माझा आणि महेशचा क्लोज चालू आहे. क्लोज कंप्लीट झाला आणि आता लंच ब्रेक झालेला आहे. आता तर चला जेवण करूया. गाइस मी नेहमीप्रमाणे वटवृक्षाच्या झाडाखाली जेवायला बसलोय आणि तुम्हीही जेवण करून घ्या. तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय काय आहे ते. आमच्या सेटवरचं जेवण खूप भारी असतं. चला तर जेवूया.
जेवायला पाहुणे आले तर चला पाहुण्यांना थोडं थोडं दिव्या खायला. अरे वा, ही आहे सकाळची पार्सल आलेली मूर्ती. ही आहे अमिता ताई. या पहिले या सिरियलमध्ये भागू ताई हे कॅरेक्टर करायची. राजाच्या घरची दासी होती. तर कशा आहेस तू? चंदाची मी खास दाशी. कशा आहेस तू? मी खूप छान मस्त. आज आमच्या सिरियलचे EP रोहितदादा यांचा वाढदिवस होता, त्यामुळे आईस्क्रीम वाटलेली. आणि हा स्वामींच्या मठामध्ये सीन शूट होतोय. आमचे डिरेक्टर सीन समजावून सांगतायत. कसे हो? सीनची रिहर्सल चालू आहे आणि इकडे मी बघा कसा हसतोय. आम्ही गावकरी इकडे स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इकडे टेक्निकल रिहर्सल पण झाली. ॲक्टर लोकांची पण रिहर्सल झालेली आहे आणि आता सीन शूट होतोय. हीच ती सकाळची मूर्ती. त्याला कलर करण्याचं काम करतात कारण ती मातीत सापडली असा काहीतरी सीन आहे. इकडे चहा बनतोय. तर काय सेम डेचा चेंज आहे आणि मी इकडे चेंज घेतोय आणि आता चेंज करूनच सेटवर जाईल. तर गाईज डेचा हा सेकंड चेंज आहे. चेंज झालेला आहे तर भेटूया सेटवर. तर मी आता ब्लॅक टी पिणार. जे कपडे घातले होते ते आता चेंज करायला सांगितलेत आणि हा सीन कंप्लीट झालेला आहे. तर चला आता चेंज करतो. झालेला आहे. चला तर मग जाऊया सेटवर. महेश कदम. चला तर सीनला जाऊया. चला. हॅलो. तर गाईज ही माझी मैत्रीण आहे सुरभी. हाय. आणि सुरभीनं ह्या अगोदर पण या सिरियलमध्ये कॅरेक्टर केलेलं. काय कॅरेक्टर केलेलंस तू सांग? इस्रायलचं मी कॅरेक्टर केलं होतं की जी इस्रायल आउट ऑफ कंट्रीतली फॅमिली आहे आणि ती सोलापूरमध्ये बऱ्याच वर्षांपासून राहते आणि जी स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे. पण तिचा जो नवरा आहे तर तो त्यांची श्रद्धा नाही आहे, पण त्याला इथे अचानक येऊन चमत्कार होतो आणि तोही स्वामींच्या चमत्काराला एकदम म्हणजे मनापासून मानतो आणि त्यालाही स्वामींची जी काही श्रद्धा त्यांच्यावर ठेवल्यानंतर जे काही होतं त्यालाही त्याची जाणीव होते. असं आमचं ते एक कॅरेक्टर आणि ती छोटीशी फॅमिली दाखवली होती. आज तुझं कॅरेक्टर काय होतं? आज तर एक ब्राह्मणी, रिचिलूक ब्राह्मणी असं कॅरेक्टर होतं जे गावकऱ्यांमध्येच एक कॅरेक्टर जातं. असं हे आजचं जे कॅरेक्टर आहे ते पण माझ्यासाठी खूप वेगळं काहीतरी होतं कारण असं कॅरेक्टर हे मी पहिल्यांदाच केलेलं आहे आज. मी आज तुला बघितलं, खूप सुंदर दिसत होतीस. खरं तर तू फॉरेनरच दिसतेस कारण की तुला खूप कॉम्प्लिमेंट पण भेटली सेटवर. हो. आणि त्यामुळेच कदाचित लास्ट टाइम जो कॅरेक्टर मिळाला होता तो या टोनमुळेच कदाचित मिळाला होता, आउट ऑफ कंट्रीचा. हो. चला तर भेटूया. या ताई या सगळे, आजचे उद्याचे परवाचे सगळे या. हे आहेत आमच्या सिरियलचे EP रोहित प्रभुदेसाई सर. आज यांचा वाढदिवस आहे त्यामुळे नाश्त्याच्या ब्रेकमध्ये आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. आमच्या सेटवर प्रत्येकांचे बर्थडे सेलिब्रेशन केले जातात. दादाला खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामींच्या मठामध्ये सीन आहे. शेवटचा सीन आहे. आज खूपच लेट झालाय. 9 वाजलेत आणि आता स्वामींच्या आरतीचा सीन आहे. तर गाईज आजचा शूटिंगचा दिवस संपलेला आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये सांगा. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.